मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावरून मंत्री नितेश राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे असे ठाम मत त्यांचे आहे। मात्र यावरून हिंदूमध्ये फूट पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे राणे म्हणाले। जे लोक मराठी शिकण्यास इच्छुक आहेत त्यांना सरकारकडून प्रशिक्षण आणि पुस्तके उपलब्ध करून दिली जातील असेही त्यांनी स्पष्ट केले। याशिवाय संजय राऊत यांच्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात MH07 क्रमांकाच्या वाहनांना टोलमधून सूट कायम राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। तसेच संजय निरुपम यांच्याशी संबंधित विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य निर्णय घेतील असे त्यांनी स्पष्ट केले। आता जे काही नुकसान काल काय परवा जे काही वादळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सावंतवाडी तालुक्यामध्ये जे काही विविध ठिकाणी नुकसान झालं आहे त्याची माहिती आमच्या तहसीलदारांनी आताच आमच्या समोर ठेवली। पंचनाम्यांच्या अनुसार जवळपास 25 लाखाचं नुकसान असं ते दाखवत आहेत। माझ्या दृष्टिकोनातून झालेलं नुकसान जे का आता पाहायला मिळते त्याच्यापेक्षा ते कमी असं मला तरी दिसतं आहे आणि म्हणून त्या सगळ्यावर मी कलेक्टर मॅडम आणि प्रशासनाशी बोलून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी देता येईल जेणेकरून जवळपास 100 जागी नुकसान झालेलं आहे अशी माहिती प्राथमिक त्यांच्याकडे आलेली आहे आणि त्यानुसार शासनाच्या निकषामध्ये बसून जास्तीत जास्त कसं त्यांना मदत करता येईल। काही गोष्टी निकषाच्या पुढे पण जाऊन विचार करायला लागतं, कारण का सगळ्याच गोष्टी निकषामध्ये बसून देता येत नाही। शेवटी लोकांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना आधार द्यायला पाहिजे, सरकार म्हणून मदत द्यायला पाहिजे आणि म्हणून आम्ही जेवढं जास्त मदत करू शकतो या दृष्टिकोनातून मदत करण्याची आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। आमदार साहेब, केसरकर साहेब असतील, नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष सगळेच आमची ही पूर्ण टीम आम्ही जे नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या लोकांना जास्तीत जास्त मदत करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार म्हणून आम्ही पावलं टाकणार आहोत। साहेब, मराठी सक्तीवरून रिक्षा टॅक्सीच्या मराठी सक्तीवरून सदावर्तेंनी विरोधाची भूमिका घेतली। मनसेने त्याच्यावरती सदावर्तेंना फटकावण्याची भाषा केली। एक लक्षात घ्या, महाराष्ट्र सरकार म्हणून, महायुतीचं सरकार म्हणून मराठी आमच्या महाराष्ट्रामध्ये सक्तीची आहेच। प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। आमच्या परिवहन मंत्रींनी घेतलेली भूमिका, त्याचं समर्थन आदरणीय मुख्यमंत्री सकट आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे की मराठी प्रत्येकाला आलीच पाहिजे आणि प्रत्येकजण शिकेल ना, असं कोण नाही शिकणार असं कोणच नाही। कोणीही उगाच ह्या मुद्द्यावर वाद करू नये असं मतात आम्ही आहे। प्रत्येकाला मराठी शिकेल, ज्याला इथे व्यवसाय करायचा आहे, ज्याला इथे धंदा करायचा तो नक्कीच मराठी शिकणार। आमचे उत्तर भारतीय भाऊ पण शिकतील आणि आमचे सगळे शिकतील, पण त्या निमित्ताने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न कोणी करू नये आणि हिंदूंना हल्ला किंवा हिंदूंना आम्ही मारू अशी सुख्या धमक्या आमच्या हिंदुत्व विचाराच्या सरकार असताना तरी करू नये आमचं म्हणणं आहे। ज्यांना मराठी शिकायचं असेल त्यांना आम्ही ट्रेनिंग देऊ, त्यांना काय पाहिजे त्यांना पुस्तकं वाटू, सगळ्या गोष्टी करू, पण सरकारच्या नियमाचं पालन सगळे उत्तर भारतीय आणि सगळे अमराठी आणि सगळे आम्ही लोक करू। मराठी व्यावसायिक तर आहेत, सगळे एकत्र मिळून करू। म्हणून हा वादाचा मुळात विषय नाही। जे राज्यामध्ये कोणीही हिंदू समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला धमकी देण्याचा प्रयत्न आणि ह्याला मारू त्यांना मारू हे आमच्या हिंदुत्व विचाराच्या सरकारच्या काळात कोणी करू नये। एवढीच अगर खाद असेल तर जेव्हा MIMचे कॉर्पोरेटर बोलते की मला मराठी येत नाही आणि येण्याची गरज नाही, तेव्हा का गप्प बसतात? मग हे कागदी वाघ कुठे जातात? जाऊन विचारा ना त्या MIMच्या कॉन्ट्रॅक्टरला की मराठी तू का बोलणार नाहीस? तेव्हा हे बिळात लपलेले वाघ कुठे असतात? हिरव्या सापांना ठेचण्याची हिंमत नाही। आणि म्हणून जो नियम तुम्ही आता हिंदू समाजाला लावताना तोच नियम अन्य धर्मांना पण लावा, मग आम्हाला कळेल किती मुसलमान समाजाचे ड्रायव्हर हे मराठी बोलतात। विचारा कधी त्यांना कधी मराठी बोलायला लावणार? सगळी आग अगर हिंदूंवर कोण काढत असेल ना आणि हिंदू समाजाला फूट पाडण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही राज्यामध्ये बसलो। एक लक्षात ठेवा, आम्ही असताना कुठल्याही हिंदूकडे कोण वाकड्या नजरेने बघायला आम्ही देणार नाही, ही आमची भूमिका आहे। ज्याला मराठी येत नसेल त्यांनी मराठी शिकावं, आम्ही पण सरकार म्हणून त्यांना मदत करू, पण हा वाद कोणी करू नये आणि हिंदूंमध्ये कोणी फूट पाडू नये आणि हिंदूंकडे वाकड्या नजरेने बघायची कोणीच हिंमत करू नये।
शिंदेच्या शिवसेनेमध्ये याच विषयावरून 2 गट पडलेले पाहायला मिळत आहेत. शिंदे साहेब समजवतील ना निरुपमना. शिंदे साहेब सक्षम आहेत. अगर निरुपम आपल्या सरकारच्या विरोधात अगर काही भूमिका घेत असतील तर शिंदे साहेब समजवतील त्यांना की बाबा असा जाऊ नकोस. संपला विषय. भाजप निर्लज्ज झाली आहे. भारत निर्लज्जची व्याख्या काय आहे हे त्याला चांगल्या पद्धतीने माहीत असल्यावर त्याला सगळेच निर्लज्ज वाटत आहेत. निर्लज्ज ह्या मातोश्रीचा 3ऱ्या माळ्यावर बसलाय म्हणून निर्लज्ज काय असतो त्यांनी आपल्या मालकाकडे पाहून सांगावं. सुरू होती अशी चर्चा सुरू आहे आणि त्याच्यावरनं टोलचं नोटिफिकेशन आता आलेलं आहे. मी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून माझ्या संपर्कात व्यापारी समाजाचे जे प्रमुख आमचे संजय सावंतजी, जिल्हा व्यापारी समाजाचे प्रमुख संजय सावंतजी माझ्या संपर्कात आहे. मी आमदार होतो तेव्हा जिल्हावासियांवर टोल लागायला दिलं नाही. म्हणून टोल अगर चालू पण झाला तर MH07च्या कुठल्याही गाड्याला टोल लागणार नाही. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, चिंता करू नये.